अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगळी? आम्ही बेस हाव, उम्मीद आहे तुम्ही पण बेस असाल. अल्हम्दुलिल्लाह. आज नवीन रेसिपी मिठा नाही, मिठा नाही. आज आम्ही नवीन रेसिपीच्या साथ इलाम हाव. त्याला बोलतात चावराची हलवा. चावराचा हलवा म्हणजे मिठाच झाला ना. चावराची हलवा पण गोडात बनणार आहे. ऍक्च्युली त्याचं नाव काय आहे? अरफ्याची हलवा. आमच्या गावातला कोलथारला, आता सगळ्या गावातला कोकणातला ही हलवा बनते की नाही मला माहिती नाही आहे, पण आमच्या गावात कोलथारला ही हलवा अरफातच्या दिसा बनते. पहिल्याची बुजुर्ग माणसा आबा वजदाशी आमच्या गावात चालत आलेला आहे की अरफातच्या दिसा ही हलवा बनवतात, फात्या दरूद करतात. आता कोण नाही करत, ती सगळा खतम झालेला आहे, पण डिश आहे आणि त्याचे यादव हात दिलातला आणि त्याचा टेस्ट आहे जबानीवर. तर आम्ही बनवता, कोण बनवत असेल नाही माहिती नाही, पण मी बनवता खाता आणि ती रेसिपी आज तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे. मिठा नाही बनवू शकत, मिठा नाही, अरफातची हलवा. मग ती गोडाच बनणार आहे ना. आणि दुसरी बात की अरफातची हलवा आहे ते आहे अरफातच्या दिवसा बनवतातच, पण ही हलवा कुणाच्या घरा इंतकाल झालेला आहे आणि त्यांचं जसा 40 दिवसाची फात्या आहे ते त्या फात्यावर ती हलवा बनवली जाते. पण ही हलवा मोप टेस्टी लागते. साधी सिंपल है. तुम्ही पूरा व्हिडिओ बघा आमचं आणि कैसा प्रोसिजर आहे, मेथड काय आहे ती स्टेप बाय स्टेप बरोबर बघा. स्किप करू नको व्हिडिओ आणि त्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स काय आहेत त्यावर नजर मारा. ते फात्याचे जसं बनवलं जाते म्हणजे ही त्या मैतेवाल्यासाठी नाही असते, ही माणसं खातात बेसिक काय सगळी पद्धत आहे. पोट भरयाचे माणसाच खातील, दुसऱ्या कोणासाठी कसं आहे, जी मयत झाल्याच्या नंतर जेवण बिवण जी करतात ती माणसं येतात लांब लांबशी, त्यांना जेवण जेवायचं असते, ही पद्धत आहे जी. चला मग बिस्मिल्ला करूया. व्ह्यूअर्स, सगळ्यात पहिले ते लागणारी चावराची हलवा बोलल्यावर त्याला दरकार हात चावळ तुम्ही जाळे घ्या, बारीक घ्या, तुमच्यावरती डिपेंड करते है. मी आज जाळे चावळ घेतलेत हात आणि ह्याला अर्धा तास आधी धावून स्ट्रेनरला मी स्ट्रेन करत ठेवलो आहे. त्यांचा पुरा पाणी निघून गेला आहे बघा. अल्हम्दुलिल्लाह. स्ट्रेनरला तुम्हाला स्ट्रेन करायचा आहे. त्याच्यानंतर त्याला लागणार आहे एक नारळ. चावळ किती आहे? चावळ सांगता एकाकी ही नारळाच्या दुधातच बनते, पाण्यात बनत नाही. त्याच्यानंतर तूप लागणार आहे, बघार दिया. चावळातलं बडीशेप टाकून भुजियाची आहे, ती तुम्हाला प्रोसिजर मी दाखवता यायचं आहे. यांशी आम्ही 2 चम्मच बडीशेप घेईन मी, जायक्यानुसार मीठ जाईल. त्याच्यानंतर बघार दियाला बघा 4 ग्रीन कार्डामॉम मतलब हिरवे इलायचे जातील, 4 सिनेमन स्टिकचे छोटे छोटे पीस जातील आणि 4 लवंग जातील, क्लोव्स. त्याच्यानंतर त्यातला जाणार आहे गोड. ही हलवा गोडात बनते. आता तुम्ही मेजरमेंट बघून घ्या. हे 1 किलो चावल हात. 1 किलो चावराला मी 600 ग्राम गोड घेतलो आहे. मी माझ्या अंदाजाने घेतलो, त्याच्यानंतर त्याला मेजरमेंट केलो आहे. तर त्याचा मेजरमेंट असा निघाला आहे की 1 किलो चावल हात आणि 600 ग्राम गोड आहे, त्याच्यानंतर 1 नारळ आहे आणि ही सगळं आपल्या अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे की तूप किती लागते. जास्ती ऑइली करून आणि चिपचिपा करून ती तोंडार मारते कच्ची पंचीस, तेव्हा आपण आपल्या हिशोबानेच घेणार आहोत. तेव्हा चला फटफट आपण रेसिपी बघून घेऊया. आणि सगळ्यात पहिले मी हे चावल हलट बडीशेप टाकून मी भुजून घेणार आहे. बघूया. टोप गरम करता आहे व्ह्यूअर्स. टोप गरम करा ठेवला आहे. टोप गरम झालो की चावल भिजून घेऊ. चावल भुजियाला घेतलेत, त्यातला मी 2 चिमची बडीशेप टाकली आहे आणि ह्याला आपल्याला बेस भुजून घ्यायचा आहे. चावल आणि बडीशेप मस्तपैकी भुजून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होतील चावल तेव्हा आपण गॅस बंद करू. बघा चावल कसे भुजाले येतात. माशाअल्लाह, माशाअल्लाह. गोल्डन कलर झालोय ना, गोल्डन ब्राऊन येलोइश. माशाअल्लाह. हे तर चावल भुजालेत. मी गॅस बंद करीन आणि ह्या चावलाला आता आपण लाईट गेली. या चावलाला आता आपण एका थाल्यातला पसरून पंख्याच्या खालती थंड होऊन देऊ. त्याला बेस थंड करून याला ग्राइंड करून बारीक पावडर बनवायची आहे.
चला बाकीचा प्रोसेस मी दाखवत आहे पुढे पुढे. व्ह्यूअर्स, चावळ थंड झालेत हात बघा. चावळाचं काय मस्त कलर दिसतंय आणि चावळ थंड झालेले हात. आता आपण ह्याला मिक्सी जारला मस्त बारीक ग्राइंड करून घेऊ. जसा सेमोलिना असते ना सुजी, त्याचा बारीक ग्राइंड करून घेऊ. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बस व्ह्यूअर्स बघा, बारीक सोजीच्या सारखा माशाअल्लाह. हा मिक्सरला वाटून घेतलो आहे, ग्राइंड करून घेतलो आहे. किती बारीक आहे बघा. माशाअल्लाह. यातून बडीशोप पण आहे मिक्स. हा हा. आता ऐसा सगळे चावळ ऐसेच करून वाटून घ्यायचे आपण. सेम प्रोसिजर. बारीक करून सेम प्रोसिजर. बघा चावळाचं सगळ्या चावळाचं पुरो कण निघालोय हय. आणि ती बडीशोप दिसते ना. हा ही जी बारीक जाडा जाडा जे पार्टिकल्स आहेत ते बडीशोप आहे. बडीशोप बोला, बडीशोप बोला. ते तुकडे झाले तर बाकी चावळाचं जाईल तेव्हाच ते मजा येईल खायला. आता बारी आहे नारळाचा दूध काढायची. आता आपण एक अख्खो नारळ आहे आणि त्याचं आपण दूध घट दूध काढून घेणार आहोत. चला मग नारळाचं दूध काढूया. एक नारळाचा दूध घट दूध काढून जायला आहे. माशाअल्लाह. चावळाचं कण पण निघालो आहे. माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. चावळाच्या कणाला एका थाळ्यात घ्यायचा आणि त्यातला हलका थोडा दूध टाकून याला दुधाची मालिश द्यायची किंवा दुधाने रब करायचा. एकदम जास्ती दूध नाही टाकायचा. इतकाच आहे की दूध पुऱ्या चावळातला भेदला पाहिजे. पुरो कण आणि कण एक दाणो दुधाने भिजलो पाहिजे. नारळाचा दूध एकदम घट असला पाहिजे. पातळ दूध नाही करायचा. जितका घट दूध असेल चविष्ट बनेल. ह्याचे लम्स मोडून घ्यायचे हात. लम्प फ्री करायचा आहे. चावरातला दूध मिळवून याला 10 मिनिटासाठी याचा एक साईडला ठेवायचा आहे. ताकि दुधाचा जो टेस्ट आहे तो कणाकणातला घुसेल आणि हलवा मोप टेस्टी बनेल. चावराच्या कणाला लंप फ्री केलो आहे. त्याचे गुटले सगळे मोडून घेतले होतात आणि आता ह्याला 10 मिनिटं आपण ऐसा सोडू, टाकून ठेवू. त्याच्यानंतर पुढचा प्रोसेस इन्शाल्लाह आपण स्टार्ट करू. व्ह्यूअर्स 10 मिनिटं झाली आहेत. आम्ही चावराच्या कणाला दुधाने मांजून ठेवलो होतो. मी दुधाने मांजलो होतो. आता याच्या कणाकणातला दूध भेदलाय आहे आणि मस्त अशी खुशबू येते आहे माशाअल्लाह. आता आपण ह्याला बघाऱ्याची तयारीला लागूया. टोप गरम करायला ठेवलो आहे. टोप गरम झालो की तूप टाकीन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. टोप गरम झालं व्ह्यूअर्स. तूप टाकीन. 2 टेबलस्पून तूप जाईल. माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह. तमाम तारीफ मेरे अल्लाह की है बेशक, जिसने हमें इतना अच्छा दिमाग दिया है, इतनी अच्छी आँखें दी है और अच्छे पकवान बना के खाने के लिए हाथ दिए हैं. बराबर है. माशाअल्लाह सुभान अल्लाह.
आता काय टाक्यात आहे दूध हा ही आता जरा नाही. गरम करून घेऊ. जाईल आता आपला आहे ती हा, टाक्यात आहे ना. येस. दाल तूप तापलंय आहे दालचिनी viewers. दालचिनी हो तूप इलायची. टाकलाय आहे. त्यातला आपण हे जे गरम मसाले घेतला होता ते टाकू. मसाला बगाराला त्याला जरा ऐसा घातला करून घ्यायचा. त्याच्यानंतर पुलाव पत्तीची खुशबूवाली घेतला होता ती पण आपल्याला थोडी याची. दूध ऐसा सोडायचा की त्याला बॉईल नाही आलं पाहिजे. आवड नाही घ्यायचं नाही ते दूध फाटेल. फाटेल सही बात. हा काय नारळ आहे ना ते जी नारळाचं दूध काय गाईचं दूध नाही ते नारळाचं दूध आहे. जाईल. आता फाटणार. थोडा सुमसुमा जाईल दूध की यातला आपण चावराचं कण टाकू. घंटा विवर दूध सुमसुमा जायला आहे आणि त्यातला आता आपण कण सोडणार आहोत. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बेस तरातलं त्याला हलवायचं आहे. लंप फ्री करायचं आहे. माशाअल्लाह. जाईल ना. हसबे जायका आपण मीठ टाकू. गोड चिजेतला मीठ जास्ती भेदत नाही म्हणून मी कमीच टाकलो आहे थोडा. आता ह्याला थाली मारून आवड घ्यायला ठेव. आपल्याला आता आपण गोड टाकू. अल्हम्दुलिल्लाह. गोल टाकून पुरा गोल मिक्स करून घ्यायचा आहे. व्ह्यूअर्स आता आपण हलव्याला दमातोड ठेवणार आहोत. आमचा दूध सुकलाय आहे आणि गोड पण मस्त मेल्ट झालेला आहे. थोडा थोडा गोड खाली राहिली आहे ती इन्शाल्लाह दमात दिल्यावर आतला मेल्ट होईल. बघा हलव्याचा कलर बघा किती मस्त कलर दिला आहे. ही फक्त ह्यासाठी की आपण बेस त्याला रोस्ट करून घेतला भाऊ. माशाअल्लाह. आता ह्याला आपण स्लो गॅसवर 10 मिनटं दमात सोडू. हां दमात दिलो आहे. 10 मिनटाच्यासाठी आपण ह्याला ऐसा सोडू. त्याच्यानंतर मग चेक करू. व्ह्यूअर्स हलवा इज रेडी. बघा किती जबरदस्त कलर दिसतोय आहे आणि खुशबू पण भारी येतोय. माशाअल्लाह मस्त भाप येतोय. ह्याला बोलतात चावराची हलवा. बर्फ्याची हलवा. चला आता दाणं बघूया झेलो की नाही. जाईल ना. झैलोय आहे अल्हम्दुलिल्लाह. अशी होती आमची अर्फ्याच्या हलव्याचा प्रोसिजर. हलवा रेडी झाला आहे. तुम्हाला काढून दाखवत आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह. बस बस माशाअल्लाह. घ्या खावा टेस्ट करून बघा. बघा वाओ सुपर सुपर से ऊपर. काय जबरदस्त खुशबू येतोय हय. आणि व्ह्यूअर्स ही हलवा मला मोप पसंद आहे. अर्फ्याची हलवा मला मोप पसंद.
शायद आता सगळ्यांनी बनवणं टाकून दिले ना, खास करून कोलथारवाल्यांना मी बोलताय हाय माशाल्लाह की हर घरी बनियाचा, हर घरातला हलवा अल्फ्यातला बनियाची. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाह. शाबाश कन्नो. गोड जू के तू बसला आहे माशाअल्लाह. माशाल्लाह. आता जास्ती गोड नाही, जास्ती फिका नाही, एकदम परफेक्ट. तुम्ही लोक आपण आपल्या आपल्या घराही बनवून बघा, रेसिपी ट्राय करा. व्ह्युअर्स जी पण मी रेसिपी स्टेप बाय स्टेप दाखवलो आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या घरात बनवा आणि मला कॉमेंट बॉक्सला सांगा की तुमची रेसिपी कशी बनली आहे आणि आमच्या कोलतारवाल्यांची हलवा कशी लागली तुम्हाला. माशाअल्लाह. चढंग चढंग. अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. बहुत टेस्टी आहे. व्ह्युअर्स तुम्हाला आणखीन एक बात बोलियाची है म्हणा. आज सॅटर्डे है तर सकाळ संडे है आणि जैसा की आम्ही लोक यूट्यूबवर एव्हरी फ्रायडे दुपारी 3 वाजता लाईव्ह येतो, तशीच आम्ही फेसबुकवर एव्हरी संडे दुपारी 3 वाजता लाईव्ह येणार आहोत. आणि सकाळ है संडे तेव्हा सगळ्या मंडळींनी यूट्यूब फॅमिलीनी माझ्या सकाळ यूट्यूबला फेसबुकवर तुम्ही लाईव्ह या. मी 3 वाजता लाईव्ह येणार आहोत आम्ही दोघं आपण, तब आपण तिकडे मिलू इंशाअल्लाह. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, नहीं तो मिलेंगे डंडे. क्या बोलती है, ऐसा नहीं है कुछ. चले फिर मजाक है. दुआओं में ढेर सारा याद रखना क्योंकि दुआओं में बहुत तासीर होती है. कोकन की दुनिया 2324 से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह आपको अच्छी से अच्छी चीजें हम आपको दिखाएंगे बनाकर इंशाअल्लाह, जितना कि हमसे हो सके. मिलते हैं फिर. अल्लाह हाफिज. टेक केयर.